पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता मिळणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6,584 कोटी रुपये अदा करण्यात। महाराष्ट्रात गेल्या 2 आठवड्यांपासून ढगाळ वातावरण कायम आहे, तर आता पावसाचा इशाराही देण्यात आलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। पायाभूत सुविधा, संरक्षण तसेच कृषी विकासावरती भर देण्यात येणार। यंदाच्या अर्थसंकल्पाची झेप ही आत्मनिर्भर भारताच्या दिशेने असून आयकर रचनेमध्ये बदल नाही। विकासासाठी सरकारने निश्चित केली 3 कर्तव्ये। अजितदादा सत्ता सोडून गेले असते की शरद पवार भाजपासोबत गेले असते? विलीनीकरणाच्या कथित चर्चेवरती संशयाचे धुके। विलीनीकरणाचा फॉर्म्युला होता तरी काय, पर्याय कोणते होते, असा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे। अजितदादांनी विलीनीकरणाबाबत मला सांगितले नसते का, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसेच ते म्हणाले, मी अनेक गोष्टी सांगू शकतो पण मला राजकारण करायचे नाही। सविस्तरपणे पत्रकारांशी देवेंद्र फडणवीस काय म्हटले बघा। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांचे निर्णय हे सर्वस्वी तेच घेत असतात, त्यांच्यामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नसतो। पण अजितदादांचा पक्ष सरकारमध्ये आहे, असा कोणताही निर्णय ते घेणार असले तर त्यांनी आमच्याशी चर्चा निश्चित केली असती। ते जर चर्चा करत होते म्हणजे सरकारमधून ते बाहेर पडणार होते का? सरकार तर स्थिर आहे, त्यांनी आणि शरद पवारांचे काय बोलणे झाले हे मला माहीत नाही, पण अशा प्रकारची तारीख ठरल्याची मला माहीत नाही। तसेच अजितदादांचे आणि माझे वैयक्तिक संबंध खूप वेगळे होते, त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी आम्ही 1 तास गप्पा मारल्या होत्या, असे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। बिश्नोई गँगकडून रोहित शेट्टीच्या बंगल्यावरती गोळीबार करण्यात आला। पुण्यामधून 5 जण ताब्यात घेण्यात आले, कसून चौकशी सुरू आहे। सेन्सेक्स 1547 अंकांनी कोसळलेला असून एका दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे 9.40 लाख कोटी रुपये बुडालेले आहे। बजेटमधील SST दरवाढीचा गुंतवणूकदारांना बसणार मोठा फटका। निफ्टी 25,000च्या खाली आलेली आहे। चांदीसारखा गडगडला शेअर बाजार। शासकीय योजनांवरती वाढते अवलंबित्व, कौटुंबिक गरजा, कर्जफेडीमध्ये खर्च होते अर्थसहाय्य। मागील 10 वर्षांमध्ये 171 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली। बुलढाणा तालुक्यामध्ये हॉटस्पॉट असून कर्जबाजारीपणा व हवामानाचा फटका बसतोय। बुलढाण्यामध्ये शेतकरी जीवनयात्रा संपवण्याचे भयावह चित्र आहे। करवसुली ही 61% असून 10.70 कोटी रुपये थकीत आहे। 491 ग्रामपंचायतींमध्ये 18.18 कोटींपैकी 11.25 कोटी घरकर वसूल। ग्रामपंचायतीमध्ये विशेष मोहीम राबवणार। वाशिम तालुक्यामध्ये सर्वाधिक वसुली करण्यात आली। शेतकऱ्यांना मोठा दिलासा, तुरीचा दर हा 9,000 पार करणार असून मानोऱ्यामध्ये उच्चांकी 9,150 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। 10,000चा टप्पा तुरीचे दर गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 5,511 लेखी ठरल्या लाडक्या, प्रत्येकी 5,000 रुपये खात्यामध्ये जमा करण्यात आले। लेख लाडकी योजना 1,878 अर्ज प्रक्रियेमध्ये असून या लाभासाठी पात्रता काय बघा। 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली मुलगी या योजनेसाठी पात्र आहे। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखांपेक्षा कमी असावे। अंगणवाडी सेविका किंवा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधता यावा। पीक पाहणीमध्ये सहाय्यकांचा जीव टांगणीला आलेला असून ना विमा ना मोबदला। सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी लवकरच होणार। 10 रुपये एकल पिकासाठी प्रति प्लॉट मानधन। आता तृतीयपंथांना मिळणार सरकारी ओळख, कोणत्या योजनांचा लाभ मिळणार बघा। अधिकृत ओळख देण्याची प्रक्रिया सुरू असून अधिकृत ओळखपत्रामुळे तृतीयपंथांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। मोहोड परिसरामध्ये अतिवृष्टीमधून वगळलेल्या गावामधील शेतकऱ्यांना अजित पवारांमुळेच मदत मिळाली, असे उमेश पाटील म्हणाले। मालेगाव तालुक्यामध्ये पिकांवरती किडीचा प्रादुर्भाव झालेला असून मका, गहू, कांदा पिके धोक्यामध्ये सापडलेले आहे। महागड्या फवारणीमुळे आर्थिक गणित कोलमडलेले असून उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जाते। वातावरण बदलाचा फटका बसत असून कांदा बियाणे उत्पादन घटणार आहे। कांद्याचे डोंगरे पूर्णतः फुललेच नाही। दुकानदारांकडील बियाणे अनेकदा निकृष्ट निघतात। कांद्याचा रंग बदलतो, निळा किंवा भगवा रंग निघतो। सुडे डाव्या कालव्याच्या पोटचाऱ्यांमध्ये वाढली झुडपे, सिंचनाचा प्रश्न हा गंभीर होणार। शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। निफाड तालुक्यामध्ये मका उत्पादन घटल्याने हिरवा चारा महागलेला आहे। बाजार समितीमध्ये मक्याला प्रति क्विंटल 1900 रुपये दर मिळतोय। शेतकरी पशुपालक अडचणीमध्ये सापडले। शेतकऱ्यांचा खर्चही निघणे कठीण झालेले आहे।
बदलत्या हवामानाने गहू, ज्वारी, बाजरी धोक्यामध्ये सापडली. निफाड, नांदगाव, येवला तालुक्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले. रमजान ईद लग्नसराईच्या तोंडावरती तुरडाळ मसाल्यांचे भाव वधारलेले असून खाद्यतेलाचे भावही वाढलेले आहे. शेंगदाणा, विलायची तेजीमध्ये नागरिकांच्या खिशाला मोठी झळ मिळते. महावितरण ॲक्शन मोडवरती मिशन शून्य थकबाकी जोरामध्ये हजारावरती वीज जोडणी खंडित झालेल्या असून अधिकारी कर्मचारी सकाळपासूनच वसुली मोहिमेवरती. 1 वर्षामध्ये 5व्यांदा नियम मोडल्यास गाडीची नोंदणी रद्द होणार. केंद्र सरकारने उचलले कठोर पाऊल. केंद्रीय मोटार वाहन कायद्यामध्ये मोठा बदल करण्यात आला. सरकारचा पैसा वाचणार. प्रत्येक कामाला युनिक आयडी मिळणार. बोगसगिरीला बसणार चाप. एका ठिकाणी पुन्हा पुन्हा काम करण्याचा प्रकार थांबणार. अन्न सुरक्षा योजनेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी रेशन दुकानदाराकडून लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. मात्र रेशन दुकानदाराला 1 रुपया सुद्धा देऊ नका. जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्याची तहसील पुरवठा विभागाकडे तक्रार करा. तक्रार प्राप्त होताच संबंधित दुकानदारावरती कडक कारवाई केली जाईल. अशा प्रकारची माहिती पांडुरंग हेंडे, पुरवठा अधिकारी यांनी दिलेली आहे. बोगस दिव्यांगांचा प्रवास थांबणार. धावत्या एसटीमध्ये सुद्धा खरेखोटे होणार. एसटीमध्ये प्रवासादरम्यान बनावट ओळखपत्र आढळल्यास संबंधित प्रवाशावरती होणार मोठा गुन्हा दाखल. द्राक्षाचे दर दुप्पट झालेले असून उत्पादन निम्म्यावरती आलेले आहे. हवामानामुळे बागायतदार संकटामध्ये सापडलेले असून 7-8 वर्षांपासून आर्थिक फटका कायम बसतोय. खर्चाचा ताळमेळ बसेना. शेतकऱ्यांसमोर नवीन आव्हान. सिगारेट आणि पान मसाल्याच्या किमती वाढणार असून सोयाबीन, खाद्यतेलाचा दर या आठवड्यामध्ये तेजीमध्ये असणार. सोने चांदीच्या दरामध्ये ऐतिहासिक घसरण झालेली आहे. 8,000चा हमीभाव तुरीसाठी शासनाने जाहीर केलेला होता. निधीचा अभाव. पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्तच मिळेना. मांढरा कालवा. 15 वर्षांपासून जुन्याच पदाधिकाऱ्यांचे राज्य. तूर उत्पादनामध्ये वाढ झालेली असून पण सरकारी खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. किनवट तालुक्यातील 6 केंद्रांवरती खरेदी ठप्प झालेली आहे. अधिकारी करू लागले कानाडोळा. हमीभावापेक्षा तुरीला खुल्या बाजारामध्ये अधिक दर मिळतोय. केंद्राच्या नोंदणीकडे पाठ फिरवली गेली असून ग्रेडिंग टळल्याने हजारावरती होते अधिक फायदा. ई-पीक पाहणी ही शेतकऱ्यांसाठी ठरते डोकेदुखी. आरटीई मोफत प्रवेश प्रक्रिया. अमरावती जिल्ह्यामध्ये 236 शाळांची नोंदणी करण्यात आली. 25% राखीव जागा. लवकरच प्रवेश प्रक्रियेची कारवाईची शक्यता. युनिक फार्मर आयडेंटिटी नंबर. 1 लाख शेतकऱ्यांची योजनेला पाठ फिरवली जाते. कसा मिळणार लाभ? जिल्ह्यामध्ये शेतकरी वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 61,000 बहिणींचे अंगणवाडी सेविका करणार व्हेरिफिकेशन. ई-KYC मध्ये सावळा गोंधळ. शासनाकडून यादी प्राप्त झालेली आहे. जिल्हाभरामध्ये प्रक्रिया सुरू करण्यात आली. पीक उत्पादनामध्ये मोठी घट. आवक कमी आणि आता तूर 9,000 पार. सोयाबीनला सुद्धा पहिल्यांदा दराचा आधार मिळाला. शेतकऱ्यांजवळ माल नसल्याने फायदा कुणाला होतोय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अचलपूर तालुक्यामध्ये कारधारक सरकारी स्वस्त धान्यापासून वंचित आहे. कोटा संपल्यामुळे 44,000 नागरिक 6 महिन्यांपासून प्रभावीपणे झालेले आहेत. मुबलक जलसाठा. यंदा रब्बीचे क्षेत्र 20,000 हेक्टरने वाढलेले असून सरासरी क्षेत्र 54,000. यंदा प्रत्यक्ष 74,000 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केलेली आहे. शेत शिवारामध्ये रानडुकरांचा आहे दोष. शेतकरी झाले त्रस्त. उन्हाळी धानाची नर्सरी, तूरपीक, हरभरा, गहू, लाखोरी आदी पिके नुकसानग्रस्त होत आहे. कृषी फीडरला रात्रीची वीज. शेतकऱ्यांचा जीव मुठीमध्ये. 10% शेतकऱ्यांनी पालांदूर परिसरामध्ये केला रोवणीला आरंभ. 3,000वरती विहिरी कागदावरती. सिंचनाचा दुष्काळ संपणार तरी कधी? शासनाच्या स्थगितीचा परिणाम होतोय. एटापल्ली, सिरोंचा आणि मसुऱ्यामध्ये कामाचा बोजवारा. मंजूर विहिरीच्या कामांना परवानगी मिळेल काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. विजी रामजीची कामे आठवडाभरापासून ठप्प आहे. शेतीची कामे संपण्याच्या मार्गावरती असल्याने कामाची मागणी ग्रामीण भागामधून सुरू झालेली आहे. शालार्थवरती रेकॉर्ड अपडेट न केल्यास गुरुजींचे पगार भत्ते सुद्धा होल्ड होणार. शिक्षण विभागाचा झाला अलर्ट. ऑनलाईन पद्धतीवरती शासनाची भर. कामामध्ये पारदर्शकताही येणार. धान उत्पादक 10 गावांमध्ये तयार होत आहे भाजीपाला क्लस्टर. पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकऱ्यांना नगदी पिकांकडे आता कल वाढलेला आहे. जेवण देणारेच उपाशी. शिवभोजनला 10 महिन्यांपासून अनुदानच मिळाले नाही. 54 केंद्रांवरती गोंदिया जिल्ह्यामध्ये सेवा सुरूच असून आर्थिक कोंडीने केंद्रचालक त्रस्त झालेले आहे. DSCमुळे आवास योजनेचे हप्ते रखडलेले असून लाभार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसतोय. सरपंच संघटनेचा आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.
घरकुल योजनेमधील शासनाची मोफत वाढू योजना ही कागदावरतीच, महसूल प्रशासनाचे होते दुर्लक्ष, अनेक घरकुलांची कामे झाली ठप्प. सुपीक जमीन बळीराजाने हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला जातोय. वायगाव भोसा गावामधील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. प्रशासनाने लक्ष देणे हे गरजेचे ठरणार आहे. 4,19,00,000 रुपयांच्या वाटपाचे घोडे अडकले तरी कुठे? जलजीवन मिशन योजना 20 दिवसांपासून कंत्राटदार आहेत प्रतीक्षेमध्ये. सोयाबीनला हमी दरापेक्षा 400 रुपये जास्त दर मिळतोय, पण झोडी ही रिकामीच. वणी तालुक्यामध्ये साठवणुकीअभावी शेतकऱ्यांची हुकली नफ्याची संधी. बागायतदार अडचणीमध्ये सापडलेले असून अधिकारी निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. मोहरावरती केवळ काळ्याच राहिल्या शिल्लक, दाद मागायची तरी कोणाकडे? समर्पित विकास निधीच्या प्रोत्साहनाने सूक्ष्म व लघु मध्यम उद्योगांना बूस्टर मिळते. MSME क्षेत्राला दिलासा. जळगावमधील 34,000पेक्षा अधिक उद्योगांच्या आशा पल्लवित झाल्या. तुम्ही आणा वाळू चोरून, आम्ही घेतो घरकुल बांधून. जप्त केलेली वाळू 467 लाभार्थ्यांना घरकुलांच्या कामासाठी वाटप केली जाते. 190 मेगावॅट सौर ऊर्जेमुळे नंदुरबार जिल्ह्याचे 20,000 शेतकरी बागायतदार झाले. 21-20 उपकेंद्रांतर्गत सोलर पॅनल उभारणी. दररोज होते 190 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती. ठिबकचे 10 कोटींवरती अनुदान थकीत असून शेतकऱ्यांवरती आता अक्षरशः कंगाल होण्याची वेळ आलेली आहे. कोल्हापूरसह 3 जिल्ह्यातील हे चित्र असून नवीन मंजुरी थांबवलेली आहे. पर ड्रॉप मोअर क्रॉपबाबत हे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माहूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे अभिलेखे गायब झालेले असून मात्र पोलिसांमध्ये तक्रार नाही. नगर प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद. लातूर जिल्ह्यामध्ये बहरल्या आमराई. पोषक हवामानामुळे आंबा झाडे मोहराने गडगडलेले असून उत्पादन सुद्धा वाढणार आहे. खाद्यतेलाच्या फोडणीला महागाईचा तडका बसतोय. वाढत्या किमतींमुळे गृहिणींचे बजेट मात्र कोलमडलेले आहे. कारण सणासुदीच्या काळामध्ये खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ होते, मात्र यंदा कोणताही मोठ्या सणामध्ये वाढ झालेली नाही. किरकोळ बाजारामध्ये दर आठवड्याला दरवाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. मुबलक पाण्यानंतर सुद्धा घटली वीज निर्मिती. कमी पाणी वापर 149.629 दशलक्ष युनिट तूट. शेती पिकांसाठी पुन्हा रात्रीची वीज. जेऊर येथील शेतकरी आक्रमक झालेले असून आता शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. विकासासोबतच रोजगार निर्मितीला सुद्धा प्राधान्य दिले जाते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. शिर्डीमधून संपर्क अभियान पार पडले. शेतीला चालना देत भारत विस्तार. अर्थसंकल्प 2026-27 मध्ये भारत विस्तार या बहुभाषिक AI आधारित कृषी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली. ॲग्रिस्टेक पोर्टल्स आणि AIRCच्या कृषी पॅकेजला प्रगत AI प्रणालीशी जोडून शेतकऱ्यांना सल्ला. उत्पादन क्षमतेमध्ये वाढ, जोखीम कमी करणे आणि शेतपातळीवरील निर्णय अधिक प्रभावी होणार. पशुपालनासाठी कर्ज, संलग्न अनुदान, उद्योगांचे आधुनिकीकरण व मूल्यसाखळी बळकटी, तसेच ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालनांना विशेष प्रोत्साहन. नारळ उत्पादन वाढवण्यासाठी उच्च उत्पादनक्षम रोपांचा पुरवठा करणार. अवकाळी पावसाने उरणच्या वातावरणामध्ये होतोय मोठा बदल. कारण गेल्या आठवड्यामध्ये पडलेल्या पावसामुळे शिडकाळामुळे उरणच्या हवा गुणवत्तेमध्ये सुधारणा झालेली आहे. अर्थसंकल्प 2026 मध्ये लघु तसेच मध्यम उद्योगांना विशेष बळ मिळालेले आहे. 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली. रोजगार निर्मितीला प्रोत्साहनाचा संकल्प. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा, जेणेकरून सर्वात अगोदर महत्त्वाची बातमी तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.